असं का रे? मग मामा होता का ती आजीच्या घरी गेलता? आजीची भेट घेतली? हो हो, मामा तर तेच होते. आणि आजीच्या घरी गेलो नाही तर काय तर. बस तर ती गेलो आणि हातपाय धुतल्यावर मी मामाच्याच घरी चाललो गेलो. आजी जवळ तो बसेल मग आलो मी. असं का? तब्येत साजरी आहे रे माझी. पुसलं अशीन कोणती पोरगी आहे, कोणता संबंध आहे, चौकशी आता दुनियाभराच्या करते. मामी बोलली? हा, बोलली मामी. मामी तर तेच होत्या स्वयंपाकाले. आजी एकटीच होती घरी, मग बसलो मी आजीजवळ. हाव का? काय म्हणे मग आता इकडच्या पोरगीचं काही गाडीत गोष्टी गिष्टी, जसं पोरगी आली लक्षात का नाही? ते काय एवढ्या लवकर सांगत असते का कोणी? आपण कसं विचारतं काही काम? बाबू दिनू विचारू नको. कसं आपल्या नात्यातली पोरगी आहे, पसंत आहे का, पसंत आहे का, असं चांगलं नाही वाटत. पसंत असली ते लोक म्हणतातच हो, आहे की नाही? हो मग काय तर बाबा, पसंती थोडी बोलत असते कोणी. पोरगी पसंत आली मला वाटते कुमारच्या, जरा वाटते त्याच्या चेहऱ्याहून बोला गेल्याहून. त्याच्या बापा ही अप्सरा पसंत होती ना इकडली. काय बोरळाची जाडी टाकली होती तो. पिंकी सांगे, त्याची बहीणच सांगे. आता आपण काय विचारायला गेलो, ती पिंकीच म्हणे म्हणे मला लयच पसंत आहे म्हणे. ते तिकडे कुणी देईल ती दिन, मग गेसन त्याला दुसराही संबंध दाखवला कोणा तर ते पोरगी पसंत नाही आली म्हणे, हेच पसंत होती म्हणे. म्हणून मी म्हणलं काय माहित नाही, पण तशी मंजू मस्त दिसते की नाही? हो, चांगली दिसते आणि मस्त शांत आहे. पोरगी खरंच मस्त वाटली पोरगी. आपल्याकडे लय दिसाची आली नाही का होते? काच बापा, आता हे आपल्या घरचीच तर सुचू देत नाही. हेच तर तनफन करते. त्या वहिनी साजऱ्या आहेत बरं, त्या वहिनी आपल्याला जीव लावतात, पण हिच जीवार येते ना. म्हणून मग मी आपण वाटते बाप्पा जाऊ द्या दूर दूर, बरं का आले संबंध इटव. नाही तर हे पुष्पा कशी करते पाहिलं नाही का तुम्ही? ते पांडुले सुचू देत नाही, उगाच भांडणाला आहे धंद्या करते. नाही तर संध्या वहिनीचा विचार, स्वभाव विचार लय चांगले आहेत बरं, पोरी बी चांगल्या आहेत त्याच्या. मग काय तर लाईनी लाईनी बोलली रे, ती तर लय शर्मीची आहे. ते माया बोलली नाही तर काय तर. हो, पोरग होतं रे ते म्हणत कुठे जायला पुण्याले का काही शिकायले. होता ना होता. मस्त कारभार जमवला हो वामन भाऊ. हो, जेवण तर असं मस्त केलं का रे दिनू? हो, जेवण मस्त होतं. आई गुलाबजामुन ठेवले, रसई, पोळी कुरुडी पापड सरस स्वयंपाक. हो, मी म्हणले मामीला, म्हणलं मामी एक ठेवा लागत होतं काही, एक तर गुलाबजाम करायला लागत, एक तर रस करायला लागत होता. मग म्हणत नाही, मी गुलाबजाम केलते तुमच्या मामानं वक्तार आंबे आणले, रस करायला लावला. मी म्हणलं अरे वा, बरं झालं दोन्ही म्हटलं. ऐ माय सांग हो का? पाय मग हिनं गुलाबजामुन ठेवून द्यायला लागत होते, रसच वाळा लागत होता. पण घरी किती दिवस खात होती म्हणा. स्वयंपाक मस्त केला होता, मस्त वाळणं गिळणं सोय. हो एकदम पद्धतशीर, मस्त नीटनेटका कारभार आहे वामन भाऊचा. मुल्ले पटलं. पांडूच्या घरी काही मिळालं नाही. तुम्हाला तर मा भावात नुसतं खोटात दिसत का? मा भावाच्या घरी काचा मिळ नाही. उलट का पांडूचा कारभार साजरा आहे वामन भाऊ पेक्षा. मग मा बाबानं वरतून जमीन घेतली होती हिश्याच्या वदरून, मग पांडूला नाही आली का ते वामन भाऊले? काय तेवढीच 5 एकर जमीन आहे मला त्याच्या हिशावर. मा बाबानं वरतून जमीन घेतली होती. काय कारभार हे वाटलं तुम्हाला मा भावाचा? अरे कारभार का फक्त पैशाचाच असते का, घराचा त्या रंगाचाच असते का? घराले रंग इंगलय टापटीप दिला बापा, चमचम करते पांडूचं घर. पण घरात पांडूचं काहीच नाही चालत. पाणी आणा सरबत आणा पाणी आणा का रे? किती वेळ बसलो आपण तसाच, पाणी नाही सरबतही नाही. शेवटी म्या म्हटलं राहू दे गड्या, आता जेवण झालं काही काम नाही. मग गेलो तर उठून मग 5 मिनिटानं त्यातून काय पाणी आलं, मग चहा घेता का शरबत घेता. म्हटलं राहू दे, आम्हाला लगेच जा लागते. म्हटलं गड्या आता जेवण झाले, त्या भाऊच्या घरी जेवण नका तुझ्या घरी जेवण नका, एकच आहे म्हणलं. ओय सांग, अशी करते पुष्पी. शरबत करायले चहा करायले खायले लय बय लागला असता का? सांग काय म्हणलं शिंता गंगाराम भाऊ न त्याचे सोयरे संग. अशी करते नाही म्हणून तर मायच्या जीवार येते. मग माय बोलते मग म्हणते की बुडी बोलते आपले कान करते. बुडी अशी करते बुडी तशी करते. मग अशी हे करते हे दिसते का कोणाले? सांगा आता एवढे पाहुणे घरी आले सरबत करायला काही झालं काय? म्हणून म्हटलं पांडूचा कारभार काही बराबर नाही. पैसा आहे तर काय का स्वतः जाऊन करून आणीन पाहुणेच्या पुढे सरबत. बायकोनं ऐकलं तर पाहिजे, सरबत करून तर दिलं पाहिजे. तेच काम वामन भाऊच्या घरचं. अरे टापटीप होतं ना हो, सबन पद्धतशीर. आम्ही 7-8 जण होतो जेवायला. समजा आपल्या इकडचे त्याचा मोठा भाऊ येते, ते काशीनाथ भाऊ होते ना. हा ना हो, मग काय तर त्या भाऊला सांगलं तसे ना, माहिती सख्खा भाऊ आहे तो.
जाऊ द्या, पोरगी पण जशी लक्षात यासारखी आहे की नाही, दिसायला आहे तिच्या मायासारखीच आहे, साजरी आहे दिसायला, पण स्वभावाले याले त्याला साजरी आहे, बरं मस्त आहे. आता बाई बोराच्या पसंत आल्यावरची गोठ आहे ते, आपण काले म्हणतात बोला. हा जाऊ द्या, दाखवलं ना आपण. आता पुढचं ते पायात बसतील. चल येतो मी. सांग बाई, आता कुठे चालला रे पोरा, जेवण कर ना. आई बोलतो का जेवण लागत मामाले? तर मला जेवण झालं मग आग्रहानं एवढं जेवण धकते का आता? तुम्हाला वा मी तो कुठूनही येऊ शांता जून 5 स्टार हॉटेल मधून पंचपक्वान जरी खाऊन आलो तरी बी मला तो आल्या हातचं जेवल्याशिवाय मला पोटच भरत नाही. वाढ बरं ताट आपल्याला काय केलं तुम्ही? संध्याकाळी जेवलं नाही का मला? तुला माहित आहे मला झोप लागत नाही. का बाई, कोण उभी राहिली माया? आई अजून बाबा आलेच नाहीत. बाबाले उशीर लागते हो बाई, बाबा ते तिकडे गेले, काम आहे ते तर. मग आता बाबा म्हणत मी लवकर येतो. काय हो बाई, माता कुठे गेलं, माणसाला माणूस बसला, बोललं बसलं, उशीर नाही लागत. काही काम असतात माणसाला चिल्लर चालत. काऊन तुला काही सांगेल होतं का ते आणि असं? काही नाही, पण रात्र झाली ना म्हणून पाय म्हटलं बाबा आले नाही. येतात रात पण देव बाई 8 वाजले येतात. जा जेव ना, बाईनं स्वयंपाक केला ना. जा जेव, बाई स्वयंपाक करू राहिली, तू जेवून घे. दादा जेवून राहिला. दादा जेवून नाही राहिला का? काय कसा खोटा आहे? मला म्हणे बाबा आले की जेव म्हणे. काय दादा, तू तर म्हणस की बाबा आले की जेव. बसलाय जेवायला आहे ना, खादोड्या, मला कोणी आवाज दिला रे? तसं म्हणतात का वा? ज्याच्या टाटावर बसेलाय ना तो, तूही जेव. सत्यभामा थांब, जो घंटाभर काम आहे मला. भाऊ, हा ये रे पाडू, ये काय लेकरावा चपला रस्ता टाकला का? अशा काय म्हणतो ते भाऊ तुम्ही? अरे म्हटलं पांडू, फोन आलता बापूचा. बापू म्हणत सकाळचा घेतला आपला नेम, पोरा अंगले. आता आपल्याला पोराच्या अंगात जावं लागते. सकाळी रिकाम पण आहे ना, पाहिजे मशीन तर रिकाम पण काढ, सकाळी जावं लागते म्हटलं आपल्याला. असं का घेतला का ना आपला नेम? चांगली गोष्ट आहे. मग पोरगी पसंत आहे असा अर्थ त्याच्या नाही? हो ते जाता सांगितलं नव्हतं का शांताराम भाऊ ना, होकारच आहे म्हणून, पसंत आहे पोराच्या पोरगी. घरी गेला डबल त्याने सांगितलं. तर बाप्पू म्हणत नेमकं घेऊ म्हणत. मी तुमच्या हिशोबानं म्हटलं बा, आम्ही काही तयार आहोत म्हटलं बा, आम्ही काय म्हटलं पोरीवाले. तर ते बापून म्हटलं मग आता 2 दिवसांचा म्हणलं घेऊ. मग आता सकाळचा घ्या, काही घोर नाही म्हटलं. आपलं आमचं काही नाही म्हटलं बा. जमलं की नाही बरं सकाळचा? खायला लांबण लावतो फालतूच, पाणी पडते मग. जुटलं की पटकन उरकून टाकू. पाणी पडलं की आपले पेरणे पारणे सुरू होतात, आपले काम धंदे सुरू होतात. त्याच्या मधात लगन म्हटलं की मग शेतकऱ्याला जरा भारीच जाते. आता म्हणलं कसं आला योग तो बरोबरच जरा झालं सगळं पद्धतशीर मनासारखं, तर बार उडून देता येते. खाली रंगाळ ठेवतो मग दिवाळी लोक नाही. म्हटलं हे पा जुटलं की ठेवा जेवायला नाही पुरत माय दिवाळी लोक. 6 महिने टाइम आहे, मग ते पुरत नाही माय बाई. हे बाई मग फोनवर बोलतात, हिंडायला जाऊ दे, हे करू दे, मधात रिचकून टाकतात. लय संबंध पाहिले असे साजरं असते सारण, हे मधातच फोनवर बोलतात. कोणी कोणाला काय म्हणते, कोणी कोणाला काय सांगते, असंच म्हटलं फुगाफुगी निचकले संबंध. काही काम नाही ते ताल करायचं. योगाला तर आपण महिनाभरात उरकून टाकू, हाय की नाही बरं पांडू भाऊ? नाही बरोबर आहे वहिनीचं भाऊ. ते नाही इतके दिवस नसते ठेवत कोणी. काही बोलतं का? महिना चालू आहे आणि तू काय का आता दिवाळी म्हणतं काय? 6 महिने नाही 6 महिने की महिने कुठे ठेवायला पुरते करून टाकू. मंगल कार्यालय घेतलं की काय पाण्याचा घोर आहे. तिथं आहेत जुलै लोक तिथं आहेत. नाही तसं नाही म्हणत ना रे मी आणलं जसं आता पेरण्याचा टाइम आला समजा. योग आता कसं आहे, योग यावर आहे गड्या सांगा. आता उन्हाळ्या रिकामा गेला ना, आता पाहुणे उत आला. नाही काही घोर नाही, हाय की नाही बरं पांडू भाऊ? जरा शेक होईन आपली अरद. पण काही नाही, मंगल कार्याला घेतलं भाऊ म्हणतात तसं. ते काय एवढं घोर आहे? हो तेच आहे, काही नाही, तो देव करून घेते समजा बराबर, काही घोर नाही होत. ठेव घेऊ नका बरं. मग आता सकाळी किती जाता तुम्ही? आम्ही 3 जण जाऊ होतो. मोठे भाऊ पांडू, मी लागे तिकून शांताराम बापू येतात समजा. दिनूचं काय माहिती, दिनू येते का नाही, त्याला सुट्टी नाही मला वाटते सकाळची. काय माहिती त्याला नाही विचारलं मी. बापू समजा, ते पोराचा जवळ, पोराच्या जवळचे बाबा ते द्यायचे, ते येतील. आम्ही इकून 3 जण जातो. नाही तुला काय वाटते पांडू? आपल्या पाहुण्याला घ्यायला की काय इकडे? काय नाही आपण जाऊ 3 जण. काय फालतूचं लांब होता. मावशी घेऊसे घ्या लागतील का बा बहिणी? नाही तसं काय पोरीचे मावशी लग्नात येणार नाही, पोरीचा मामा. मावशी येतही नाहीत,
ते काल येतात माझ्या सुट्ट्या काढून ते शेवटच्या वेळेस सांगितलं फोन करून देऊ आणि सांगू तुम्हाला सुट्टी भेटली तर या, नाही तर नका येऊ. मला माहित आहे ते येतच नाही, सुट्टी काढतच नाहीत ते. मा भावाने नाही ना, मा भाऊ काय तुमचे सपातच नाही का? मामा होईना तो, हा? मामा लागणार नाही का पसंतीले ना पसंतीले? मामाले मागं ठेवता का लागे? तेच म्हणून राहिलो भाऊ, घरच्या घरी जमकवता का तुम्ही? अरे बाबा म्हणलं त्याची सुट्टीच्या ना शिकू नका मला जास्तीचे, हा? चालले मोठे मा भावाले ने काय म्हणीन तो? मला नेलं नाही म्हणीन पाहुण्यानं पहिल्या पाणीला, आता का खायला बोलावता का असं म्हणीन ना? मामा होईना तो, कायची सुट्टी? का मा भावाले नाटक ना करू. कोणत्या काय कलेक्टरच्या ड्युटीवर नाही त्याला सुट्टी काढायला लागते. म्हणले गेले पाहिलं पांडू असे करतात म्हटलं पाय, हा असे करतात. आणि तो आला नाही की मग लागे स्वतःच गाल फुगून बसतात. तो भाऊ आला नाही, असं नाही तसं नाही. आणि पाय आता लागे पोरीसाठी पोरग पाहायला चालले तरी बी मा भावाला न्यायला तयार नाहीत. हा पाहिलं पांडू कसे करतात? अव बस 5-10 मिनिटात पोहोचतेस तो. बाय लावलं तो भावाले, त्याला सोडतो का मी? मामा होय ना कसाही असो, त्याला तर न्यास लागते बापा. पोरीच्या मागं उभा राहायला पाहिजे ना लग्नात. ओय बाई दीड असले फोन लावला का तुम्ही? कसे हो? त्या म्हटलं बाय लावलंच नाही तेच तर म्हटलं असे कसे भुलले मा भावाले. सांगा पाहिलं पांडू कसे मजा का करतात तुमचे भाऊ? तुम्ही तर बापा वहिनी जागेवूनच रेस होता ना. हा तुम्हाला काय वाटलं तुमच्या भावाले सोडलं? हा जा बापू तुम्ही काही सुचना देत म्हणे. चल बाई मा भाऊ येऊन राहिला, सांग माय कोई सांगतो. मग मी स्वयंपाक केला आपला, त्याचा केला नाही. मला माहिती का तू येऊन राहिला? असं बया बया नाही की मी स्वयंपाक करून राहिली तिथं की 2 पैसे शिल्लक टाकू का काही. माझ्या नाही होता स्वयंपाक केला, जा ना कर ना मग. तो भावासाठी स्वयंपाक करेल तो काय जीवार येते. बरं म्हटलं पांडू सकून लवकर उठजो. हा घरून आपण 8 वाजता निघू, म्हणजे तो तू आपण बराबर 12 वाजता पोचलो पाहिजे. हा दुपारचा नेम घेतला तर म्हटलं चहा पाण्याचाच घेतला. ते म्हणत जेवायला ते वाटलं आपण जीव घातलं तर नाही आमच्या घरी जेवायला असं म्हटलं. मग ते ना पण मॅडल्या पाण्या पावसाचे दिवस आहेत, काही लांबू नका. तर आम्हाला म्हटलं इकडे मग घेता येता खत बी घेता येते. बाप्पूले म्हटलं मी म्हणतात जसं असं शांताराम बाप्पूले म्हटलं नाश्त्या पाण्यावरच जमवा, काही एवढं जेव्हा खायचं रुना करू नका. संध्याकाळ होते ना मग जेव्हा खाय म्हटलं की ते बरं गेलं बा. जे असं घोर ते आपल्या घरी पाहायला नाही का? संध्याकाळ झाली काही नाही ना काही नाही. आपल्या घरी कसं रे आपल्याला कसं पोरीवाल्याचं काम आहे. आणि बाप्पून संबंध आणल्या शांताराम बाप्पू आपल्याला मग ते आता सोय तर करणच होती. हो 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 चल बाई तुम्ही बसा माय बोलत, मी करतो बाई स्वयंपाक. पांडू येता बाई इकडे जेवायला आता. दीदाश येऊन राहिला आता. काही नाही वहिनी घरी स्वयंपाक झाला. येतो भाऊ मग सकाळी मग 8 वाजता होते ना, निघू मग 8 वाजता. तेच म्हटलं उशीर नको करू, म्हणजे कसं आपल्याला उतून जाणं लागे बाईच्या घरी जाणं. हा बाप्पू लागे ते दोघं बापले ते बसतील आणि मग पुढे जाणं. हा त्याच्यानं मग ती आता बाईच्या घरी गेलं तर चहा पाणी हे ते जसा उशीर लागतेच. हो 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 नाही मला काय माय होते. आपल्या घरी कोण जेवायचा नेम नाही घेतला? हा साजरं वाटते का पोरीच्या घरून तुम्ही जेवून आले आणि आपल्या घरी जेवायचा कोण नेम घेतला तुम्ही? हा काय म्हणत असतील ते लोक? अरे मॅ म्हटलं पण ते शांताराम भाऊ नाही म्हणत, आपले युवाई बाई म्हणत की नाही ते जेवायचं काही लांबू नका, जाऊ द्या जेवताय ते पोराच्या इकडे फायनल 2 असं म्हटलं नाही ना. हसता फायनल पोराच्या इकडे 2 म्हणत जेवण होतेच मग फायनलली असं म्हणलं. आई बाई बाई पोराचं घरच राहिलं म्हणा बाप्पा, पायाचं इकडचं कारभार राहिला पायाचा. पसंतच पडीन त्याच्या. हे सांगतील ना आता पिंकीचे सासरे सांगणार नाहीत. आणि त्या शांताराम भाऊच्या नात्यातच आहे ना तिचे, तर काही विषयच नाही. हो ते तर आहे म्हणा, ते लोक तर जोर देतीलच, पण आता आपलं घरगिरी पसंत आलं पाहिजे त्याच्या. आता शेवटी कोणाच्या पसंतीचे ते थोडे असते. पोरगी साजी आहे नाही मस्त आहे, माणूस किची आहे, घरंदाज चालणं बोलणं मस्त. त्या दिवशीची ती पोरगी काय बाबा ते पोरगी होती. हा मग आता डोस पांढरे झाले. मी आता हेच म्हटलं आपल्या घरी सून म्हणून आली की आपल्याला दुसऱ्याच दिवशी गंगासागरला पाठवते म्हटलं हे काळजी नाही. पण होती बाई ती आगवच काही म्हणा बाई. मग उशिक पसंत नव्हती बाई, दिशेली नव्हती मला पसंती. आधी इले तर बिचारीला आपण पाहिलं नाही म्हणा अजून, पण ती बाई मला दिशेली काही पसंत नव्हती. ती बाई तिच्या ते वागणूक त्याच्यावर नव्हती बाई. कुठे बसता माय बाई रोजच्या लढाया करत. ती एवढी स्टँडर्ड हाय फाय, आपण पाहिलं येळं गबाळ कुठे ते जण आपला मेळ येत होता. एकुलते एक पोरग काय करता आयुष्यभर का दांगडूच करता. हे काम मस्त आहे. हो
पुरीचे वडील हे ते असं म्हणजे कारभारी पद्धतशीर बोलणं. माणूस बोलला की समजते, माणसाचं व्यक्तिमत्व बोलूनच समजते. पोरगी पाहुणीत आली, खालची मान वर नाही केली. शेवटी त्या शांताराम भाऊन म्हटलं बाई वरही पाहिलं तर चालते. मग जर असं कसं वदर पाहिलं, हो असं हिटगपणा नाही, बचर बचर नाही, ते काय पद्धतशीर उत्तर अशी पद्धतशीर दिले वा मरे तर लस म्हणजे खुश झालो मी. आलं नगीनं, आपल्या नगिन्यापेक्षा तर 7 पटीनं वरी आहे ते पोरगी. हा काय झालं? अरे बाबू काय नाही झालं. सकाळ पोरीवाली येऊन राहिले आपल्या अंग. सकाळचाच घेतला का नेम? काहून तुझी मीटिंग आहे का? पंतप्रधान संघ आहे का? राष्ट्रपती संघ आहे? तुम्हाला माझ्या संग चांगलं बोलताच येत नाही का बाबा? मी आता तू विचारू ना सरायला सकाळीच घेतला का? सकाळी कुठे चालला का तू? कुठे नाही चाललो, घरीचा. सकाळी घेतला का असं विचारलं फक्त मी. हो सकाळीच घेतला. हे पाय सकाळ चहा पाण्याचा नियम आहे नाश्त्याचा समजा. तो सकाळ सकाळून जाऊन फळं घेऊन येतो. फळं कशी ताजे ताजे साजरे राहतात. अंगूर आणजो, पपई आणजो, शेपगीप आणजो. जरा शेपगीप महाग आता राहते, साजर वाटते. हो शिराई कर्जा म्हटलं कसं ते जेव्हा असं नाहीये तर शिरा पोहे हा आणि फळं चांगले बिस्किट, महागाचे बिस्किट आणतो रे चहा संग. आणि दूधही घेऊन येतो. आणि चांगला दुधाचा चहा कर्जा म्हटलं, पाणी टाकू नका. नाही ना माय, सगळं पद्धतशीरच करतो ना. म्हणून तर आता तुम्ही वक्तारे केलं माहिती, पिंकीला बोलावलं नसतं. पिंकी आली असती तर कसंही करू सरू लागेल, याले त्याला फरक नाही पडत. कर्यासवर ती फरक पडते, ती चांगलं करते. मला जसं का आता जुन्या काळातलंच झालं किती म्हणलं तरी फरकच पडते. हो पण ते आता त्या भाऊचा फोन आता आला, सकाळचा नेम घेऊ का? मग आता वक्तार पोरगी कशी येईन? जाऊ दे आता 8 पाव सकाळचं तुम्ही कसं ते पाहुणे येतात, पाहुणे संग पण म्हणता येत नाही ना बाईले आणा म्हणून, चांगलं नाही वाटत ना ते. आणि ते येऊन काय करणार आहे ते पाहुणे संग येऊन काय तो कामात पडते. त्याच्यापेक्षा जाऊ द्या पुढच्या पाहुणीले मग तिला आंधी बोलावून घेता येते. जरा ठरतेस मग आता आजच ठरते समजा पुढची कोई येते असं बोलून घेतल्या जाते तर मग पुढच्या पाहुणीला म्हणता येते. आता उद्याचं करा तुम्ही ऍडजस्ट, ती बोला कोणाले आणि करून घ्यायचा सगळं. ते पद्धतशीर करा सगळं. हे सकाळी लवकर येते, हे चादरा गिदरा झटक झटक करून अमकं ते आणजो सकाळी लवकर जाऊन. बाबू मी काय म्हटलं, सकाळून लवकर उठजो आणि ते घेऊन येजो. मग आंघोळ पांघोळ करजो. मग पाहुणे येतात 12चा नियम आहे म्हणतात. 12:30 1 कसंही वाजतेच. तो लाल रंगाचा सदरा घालजो. तो धुवून पेस्ट करून आणलाय मी. बरं हो घालतो. वाढ मला ताट, पण भूक लागली. काय केली ते भाजी? ताकातलं बेसन केलं. चल काय बाई, काही दुसरं करत जाणं चांगलं. तू तेच ते करतो निरा. काही बेसन करतो तर काही फोडणीचं वरण करतं तर काही काय करतं. चांगलं काही करत जाणं. आता येते ना बापा चांगलं करून खाऊ घालणारी. मग तुम्ही मस्त बसतो, आराम करतो साजरी. सुनीच्या हातचा गरमागरम जेवण अशी मस्त बसतो आणि मस्त खातो. आता जितके दिवस खाय बापा मा हातचं ताकातलंच बेसन.